रेंदाच्या सरपंच पतीविरोधात हुपरी पोलीस स्टेशन येथे एनसीआर दाखल. सामाजिक कार्यकर्त्याला धमकावल्याप्रकरणी पतीचा हस्तक्षेप वाढल्याची गावकऱ्यांच्यात चर्चा. रेंदा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील यांचे पती भरत पाटील यांचा रेंदा ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये हस्तक्षेप वाढल्याची चर्चा रेंदा परिसरामध्ये सुरू असून सामाजिक कार्यकर्ते किरण वाळके यांनी ग्रामपंचायत मासिक मीटिंगचे लाईव्ह प्रक्षेपणचे लिंक वेळेत न पाठवल्याबद्दल क्लार्क रवी कुंभार, ग्रामसेवक सूर्यवंशी यांना विचारल्यामुळे सरपंचांनी अरेतुरेची भाषा केल्याबद्दल किरण वाळके यांनी मी या गावचा नागरिक असून मला अरेतुरे करू नको असे सांगितले. त्याच रात्री सरपंचाचे पती भरत पाटील यांनी फोन लावत त्यांच्या घरी जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी देत अगोदर केलेल्या काही गुन्ह्याबाबत उदाहरण देत 18 महिन्यात तुझा कार्यक्रम माझे बाबा करतील. या अगोदरच रावसाहेब पाटील व बोळाज यांचे घरात घुसून कार्यक्रम केल्याचे पण नावे सांगत धमकी दिली. त्यांना पण मारण्यात माझ्या बाबांचा हात आहे, त्यामुळे तुला 18 महिने हात लावणार नाही, नंतर बघतो तुला सोडत नाही असे परिवारासमोरच धमकी दिल्याचेही किरण वाळके यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सरपंचाच्या पतीच्या हस्तक्षेपामुळे इतर सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्ये चाललेली कुरघोडी चव्हाट्यावर येण्याची शक्यता असून पतिदेवांच्या हस्तक्षेपामुळे सरपंचांना विरोधकांना उत्तर द्यावं लागणार असून रेंदाळचे सरपंच नेमके कोण यावर गावात चर्चा रंगू लागली आहे. विशाल क्रांतिवृत्त हुपरी. पण याचा कुठेतरी संदर्भ पकडून याचा काडी मात्र संबंध नसताना आमचे मित्रच म्हणतो, कारण आमचा त्यांचा काही वाद नाही आहे. तरीही काय झालं मला माहित नाही, पण संध्याकाळी भरत पाटील हे आमच्या घरी आले आणि तू कुठं आहेस, तू लवकर ये. मग मी वेळ लागणार असं सांगितलं. त्या दिवशी काय आमची भेट झाली नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता म्हणजे मला उठवायला भरत पाटील आले व आमच्या घरात घुसून दमदाटी करू लागले. परत आमचे आई वडील, माझ्या लहान मुली होते, शनिवार असल्यामुळे सकाळ आवरावरीची होती, त्यावेळी जीवे मारण्याची धमकी दिली. तुझ्या बाबाकडे बघून उभं बसतो. जुनं एक मयत आमच्या गावातील एक व्यक्ती रावसाहेब पाटील यांना आमच्या बाबांना मारलंय. परत बोळाज नामक व्यक्तीला मी बायकापुरासाठी मारले. मग त्यांचा जो काय बॅकग्राऊंड आहे गुन्हे प्रवृत्तीचा ते मला सांगून मला दमदाटी भीती उत्पन्न होईल, आमच्या कुटुंबाला, आमच्या वयस्कर आई वडिलांना भीती उत्पन्न होईल असे वक्तव्य ते करू लागले. आणि तुला मी संपवणार, तुला मी मारणार असे ते दमदाटी करू लागले. तू काय मला धमकी द्यायला आलायस काय? तरी मी म्हटलं तर नाही, तुला मी सोडतो, तू सगळ्या सदस्यांना सुद्धा माहिती आहे मी तुला मारणार आहे असे वक्तव्य करू लागले. आणि मी घाबरले. पूर्ण माझं कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. 1 तारखेला मी हुपरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो, तर त्या दिवशी माझा अर्ज घेतला, मला पोच मिळाली, पण मला गुन्हा दाखल ज्या दिवशी करून घेण्यात आला नाही. त्यांचा दबाव, त्यांचे आर्थिक, त्यांचे पैशाचं बळ, सगळं बळ त्यांच्याकडे आहे, भरत पाटील यांच्याकडे. त्यामुळे एक सामान्य नागरिकांचे माझ्यावरती खूप अन्याय झालाय, माझा मानसिक तणाव आहे. 8 तारखेला मी परत स्मरणपत्र घेऊन गेलो, तर त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर दाखल केला. एनसीआर एक साधा जीव मारण्याच्या धमकीला फक्त एनसीआर दाखल होतोय. प्रशासन पूर्णपणे माझ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागले. मी एसपी ऑफिस यांच्याकडे परत तक्रार दाखल केलाय. माझ्या अर्जाचे गुन्हा काळ बियाणं नोंद झाला, परत एनसीआरच का दाखल झाली? मोठ्यातली मोठी शिक्षा का होत नाहीये? आणि हा आरोपी, हा दमदाटी करणारा, जीव मारण्याची धमकी देणारा व्यक्ती मोकाट का सुटतोय किंवा मोकाट का फिरतोय? हा मोकाट फिरतोय त्यावरती माझं कुटुंब पूर्णपणे मानसिक तणावाखाली आहे. माझे आई वडील मला वारंवार फोन करून विचारत आहेत.